काश्मीरचा प्रॉब्लेम नाही आहे. आपण जे म्हणतो ना की हा काश्मीरचा प्रॉब्लेम, सॉरी, हा काश्मीरचा प्रॉब्लेम नाही. जिथे जिथे सेक्युलरिझमचा अतिरेक झाला, धर्मनिरपेक्षता आपणही भोगले, जे गेली शेकडो वर्ष आपण जे समस्या भोगतोय तो आपल्या उदारतेचा अतिरेक आहे. उदारता चुकीची नसते, तिचा अतिरेक चुकीचा असतो. साखर खूप चांगली आहे, पण कब्बर चहामध्ये कब्बर साखर घातली तर तुमच्या तोंडातून नरडीतून उतरणार नाही तो घर. मीठ तसंच आहे, चवीपुरतं असतं. त्याचा अतिरेक जेव्हा होतो आणि तो जिथे जिथे अतिरेक होत गेला तिथल्या तिथल्या संस्कृती समूळ नष्ट झाल्या. इजिप्त हा कॉप्टिक ख्रिश्चन याद करणारे कोण आहेत? तुमचे माझे रक्ताना मासाचे जात बांधवच आहेत ते. पण गंमत अशी असते की ज्यावेळेला तो विचार तिथे घुसतो, तो विषाणूसारखा घुसला की तुम्ही परके होता एका मिनिटात परके होता. त्यामुळे आपली सहिष्णुता इतकी नसली पाहिजे. म्हणून खाजगीत आता टीव्हीवर काही गोष्टी बोलतात, पण मी काही वेळेला स्पष्ट बोलतो की तुम्ही जे मला सांगताय की बोलणी केली पाहिजे, तर म्हटलं कोणत्या आसिफा या मुलीवर बलात्कार झाला तर तुम्ही असं म्हणणार का त्या बलात्काराची तिने बोलणी करायला पाहिजे होती? म्हटलं काय बेशरम बोलता तुम्ही. म्हटलं आमचे सैनिक मरतायत, आमचे नागरिक मरतायत आणि बोलणी केली पाहिजे. कोणाशी बोलणी कर? जी बलात्कारिता आहे तिने आपल्यावर बलात्कार करणाऱ्याशी बोलणी करायची असतात. याला सभ्यता, याला सेक्युलरिझम म्हणत नाही, त्याला धर्मनिरपेक्षता म्हणत नाही, त्याला सहिष्णुता किंवा उदारता म्हणत नाही, याला मूर्खपणा म्हणतात. तुमचं कुठलंही स्वातंत्र्य माझ्या नाकाच्या 2 फूट अलीकडे येऊन थांबतं. त्याच्या पुढे आलं तर माझ्या नाकाला धोका आहे, मी तुमचं नाक फोडून टाकेन. ही पण उदारता आहे. कारण तुम्हाला जर स्वातंत्र्य पाळता येत नसेल तर तुम्हाला किती स्वातंत्र्य द्यायचं हे ठरवावं लागतं. मला तुमच्या घरात जर तुम्ही पोपट पाळला असेल आणि मांजर पण पाळला असेल तर दोघांना एका वेळेला स्वातंत्र्य देता येत नाही. आयदर पोपटाला पिंजऱ्यात ठेवून मांजराला मोकळं सोडायचं किंवा मांजराला एका खोलीत बंद करून पोपटाला बाहेर काढायचं. दोघांचं स्वातंत्र्य एका वेळेला असू शकत नाही. या त्याच्या मर्यादा असतात, या मर्यादा पाळता आल्या पाहिजे. आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीत तुम्ही किती वाहवत जायचं हे लक्षात घ्यावं लागतं. आपण जेव्हा शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा वाघ नख वगैरे गोष्टी रंगवून सांगतो. वाघ नख म्हणजे काय? ती नुसती अफजल खानाच्या पोटात गेली म्हणून वाघ नख नसतात. ती भूमिका जी असते ती वाघ नख असतात. आपण सिंहासारखे आहोत. आपल्याकडे ती आयाळ आहे, आपल्याकडे तो जबडा आहे, आपल्याकडे त्या नख्या आहेत, तो पंजा आहे. पण तो आपण समजून घेतलाय का? आपल्याला कोणी हरवू शकत नाही, आपणच आपल्याला हरवू शकतो. आजपर्यंतचा इतिहास जर तुम्ही बघितलात तर शिवाजी का मोठा आहे की तो ती आयाळ उतरवायला तयार नव्हता. एक राजा या देशातला शिवाजी हा एक राजा आमचा दैवत आहे, कारण तो ती आयाळ उतरवायला तयार नाही. तो त्या नख्या सोडत नाही. तो हिंदू राहतो आणि हिंदू असणं म्हणजे सिंहासन असतं. तो तितका उदार असतो. मी एक फार सुंदर सिनेमा बघितला होता, खऱ्या सिंहा माझ्या अस्तित्वाला, माझ्या अस्मितेला धक्का लावणार नसाल तर मी तुमच्या वाकड्यात नाही. पण माझ्या अस्मितेला धक्का लागत असेल, माझ्या श्रद्धेला धक्का लागत असेल तर मग तो तुमच्यापेक्षा मी भयंकर रौद्ररूप धारण करेन. ती धर्मनिरपेक्ष आहे की मी तुमच्या धर्माच्या विरुद्ध नाही, पण माझ्या धर्माच्या विरुद्ध तुम्ही असाल तर मग तुम्ही कुठल्या धर्माच्या त्याची मला कदर नाही, परवा नाही. ही धर्मनिरपेक्षता आहे. मी जो धर्म मानतो तो माझा आहे आणि त्याला धक्का लागता कामा नाही. तो लागत असेल म्हणून तो सिंह काय म्हणतो की त्या पळवून लावतो तो, पण मारत नाही. त्या हरणालाही माहित आपल्याला माहित, तर त्याला हरण ठेवणं, त्याला झेब्रा ठेवणं हे त्या झेब्र्यालाही कळतं
पण तुम्ही तोच सिंह आहे असं वागायला लागाल तर तो तुमचा झेबरा करून टाकतो. आपण ठरवायचंय की आपण सिंह आहोत की नाही, आणि असेल तर कोणाच्या तरी चुकीच्या प्रेमात पडून नाही चालणार. आपल्याला सिंह म्हणून जगावं लागेल. आणि जगणं म्हणजे तरी काय असतं, जगणं म्हणजे काय असतं. तुम्हाला छोटीशी आत्ता परवाची गोष्ट सांगतो की त्या दिवशी अटल बिहारी वाजपेयींना रुटीनचा चेकअपसाठी IIM मध्ये आणलं गेलं, काय ते एम्स मध्ये आणलं गेलं, आणि अचानक राहुल गांधी पोचले तिकडे त्यांना भेटायला. आजकाल सगळ्या काँग्रेसवाल्यांना अटलजींचं भयंकर प्रेम आलेलं आहे. त्यांनी नेहरू इंदिराजी पण आठवत नाही. तुम्ही टीव्हीच्या चर्चा बघत असाल काश्मीर पासून, अटलजी ने कहा था जमहुरियत, कश्मीरियत, इन्सानियत, सगळे काँग्रेसवाले सांगतात. जणू का अटल बिहारी काँग्रेसच्या अध्यक्षांनी पंतप्रधान. पण काश्मीरबद्दल नेहरू इंदिरा त्यांना आठवत नाही. तेव्हा ते लगेच पोचले राहुल गांधी तिथे. राहुल गांधी पोचले आणि काय कौतुक चालू होतं. एकही देवटा तिथे चर्चा करणाऱ्याला की वाजपेयी अवस्थेत आहेत का, की राहुल गांधी आलाय की माकड आलाय ओळखायच्या अवस्थेत नाही. ते अल्झायमरने आजारी आहेत. त्यांना आपल्या जवळच्या कुटुंबातले लोक ओळखता येत नाही. हे माकड तिथे भेटायला गेले आणि कौतुकच चालले टीव्हीवर. हा जो प्रकार चालतो त्याने आपण किती गोंधळायचं ठरवलं पाहिजे. आता हा विषय मी का सांगितला सांगतो की काश्मीर विषयक वाजपेयींची भूमिका मला अजिबात मान्य नाही, अजिबात मान्य नाही. पण ह्या लोकांना ती हवी आहे का? तेव्हा तुम्हाला नेहरू का आठवत नाहीत, तेव्हा तुम्हाला इंदिराजी का आठवत नाही, ह्याच काँग्रेसच्या, ह्याच पुरोगाम्यांना. तर नेहरूंच्या काळामध्ये आझादी हा शब्द बोलला की तुरुंगाच्या आत. हा उमर अब्दुल्ला आहे, त्याचा आजोबा आयुष्यातली 16 वर्ष तुरुंगात सडक पडला होता. कशासाठी? आझादी पाहिजे होती. ते नेहरू, ती नेहरूंची काश्मीर नीती होती. ती का कोणाला आठवत नाही? इंदिराजींच्या काळामध्ये हे कोणी असले बोलले तर तुरुंगात जात होते. ती काश्मीर नीती नको. सोयीचा वाजपेयी पाहिजे, सोयीचा नेहरू पाहिजे. ही जी लबाडी चालते आपल्याला ओळखता आली पाहिजे. कारण बरंच शिवाजी महाराज शहर आहे, पुतळा हे त्याचं प्रतीक आहे, त्या विचारांचं प्रतीक आहे. तो विचार जर स्वीकारणार नसतो तर पुतळ्यांना अर्थ नसतो. जिरे टोप, ती कमरेची तलवार, ती घोडी. महाराज ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला किस्सा सांगतो की कोंडाणा घ्यायचा त्यावेळेला त्यांच्या डोक्यात तो विचार असतो आणि तानोजी मालुसरे मुलाचं लग्न घेऊन येतात आणि ठीक आहे महाराज म्हणतात की ठीक आहे नंतर करू. आता राजाचा आदेश आहे नंतर करू. राजाचा आदेश झुगारणारा तानाजी आहे, तो अवज्ञा करतो. महाराज म्हणतो नो, नाही, आधी लगीन कोंडाण्याचं. तेव्हा तो महाराजांची अवज्ञा करतोय. पण ती अवज्ञा समजून घेणारा राजा आहे, लक्षात घ्या. की मी राजा असून तो कोण उलटा बोलतो रे? नाही. कारण त्या क्षणी आपला राजा ह्या मित्राच्या मैत्रीच्या भावनेत अडकतोय हे भान राखून तानाजी त्यांची अवज्ञा करतो आणि त्यांना भानावर आणतो की तुम्ही राजे आहात आणि तुम्ही मित्राच्या मुलाच्या लग्नाचा विचार नाही करायचा, राज्याचा करायचा. हे भान एक क्षणी भावना विवश झालेल्या महाराजांना त्यांचा जोडीदार शिकवतोय. हे लक्षात घ्या, ही छोटी गोष्ट नाहीये. असा इतिहास बदलत असतो. हा इतिहासातला एक मनोरंजक प्रसंग नाहीये. ही अवज्ञा मला इस्रायलच्या इतिहासात सापडली. जेव्हा इस्रायल घडायचा होता त्यावेळेला बेन गुरियन हा त्यांचा नेता होता आणि ब्रिटिश हलकटच होते नालायक. त्यामुळे तिथे अशी परिस्थिती झाली की त्याची विभागणी नाकारली गेली. बाजूच्या 5 अरब देशांनी सांगितलं नाही, जिंकेल त्याचा प्रदेश. आणि अशा वेळेला करायचं काय? जूंकडे तर सेना नव्हती, हत्यारं नव्हती, करायचं काय? आणि 5 बाहेरच्या अरबांच्या सेना ह्या आतल्या अरबांना मदत करणार. त्यामुळे कुठून तरी पैसे गोळा केले पाहिजेत,
कुठून तरी हत्यारं जमवली पाहिजेत, पैसे. तर म्हणाले अमेरिकेत ज्यू श्रीमंत व्यापारी आहेत, त्यांच्याकडून पैसे आणू. तर मग बेन गुरियनने जायचं ठरलं. तर एक स्त्री त्या कार्यकारिणीत होती, ती म्हणाली नाही चालणार म्हणे, बेन गुरियनने इथून हलायचं नाही. बेन गुरियनने तो म्हणे पैसे कोण आणणार, म्हणे कोणी आणेल दुसरा. पण इथून जर बेन गुरियन हल्ला तर आपली संघटना मोडेल, कारण तो नेता आहे आणि तो इथेच राहायला पाहिजे. तर ते चिडून खुद्द बेन गुरियनला पण राग आला. त्याने विचारलं मग तू जाणारस का, म्हणाला हो मी जाऊन पैसे आणे. ती बाई अमेरिकेला गेली, न्यूयॉर्कच्या विमानतळावर उतरली, तर तिच्या अंगामध्ये स्वेटर नव्हतं, ती थंडी कुडकुडत होती. ती बाई $5 कोटी नुसती भाषणं देऊन, तिच्या भाषणासाठी लोक जमायचे आणि तिथे $100 $150 मोजायचे, त्यातून $5 कोटी घेऊन आली. तिचं नाव गोल्डा मायर. ती गोल्डा मायर बेन गुरियनला शिकवते आणि तानाजी म्हणतो आधी लगीन कोंडाण्याचं हे इतिहास कसा घडतो बघा. त्यातून इस्रायल उभा राहिला, इथे कोंडाण्यातून महाराष्ट्र उभा राहिला, हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. हा शिवाजी हा इतिहास म्हणजे विचार आहे. तो जर आपण ज्वलंत ठेवला, तो आपल्याला शिकवतो की तू सिंह राहा, तू सिंह राहा, तू चुकीच्या प्रेमात पडू नको. आणि जर तू सिंह राहिलास तर तू सेक्युलर आहेस. यू मस्ट एन्फोर्स सेक्युलरिझम. कायदा हा लादायची गोष्ट असते मित्रांनो. लॉ मस्ट बी एन्फोर्स. कायदा तुमच्या दाढीला हात लावून चुचकारून तुम्हाला सांगत नाही, पटवत नाही, चॉकलेट देत नाही. कायदा ही लादायची गोष्ट असते, लादायची गोष्ट असते. त्यामुळे तुम्हाला सेक्युलरिझम लादावा लागेल. आपण सेक्युलर आहोत, पण आपण सेक्युलर नसू, म्हणजे आपण तो सेक्युलरिझमची आयाळ उतरवून ठेवली तर मग धर्मांधता वाढेल. आजची धर्मांधता वाढली ती आपण आपली आयाळ काढून ठेवल्यामुळे झाली. आपण आपले जबडा दात सुळे काढून ठेवलेले आहेत, आपण आपल्या नख्या पंजे काढून ठेवलेत, म्हणून धर्मांधता वाढली. म्हणून गांधी सुद्धा काय म्हणतात, गांधी काय म्हणतात, दुबळ्याची अहिंसा अहिंसा नसते, हिंसा करण्याची ताकद असताना जो हिंसा करत नाही ती अहिंसा असते. आपण स्वतःला शेपूट घालून बसणार आणि म्हणणार मी गांधीवादी आहे, तो गांधीवाद पण खोटा असतो. त्यामुळे हे सगळे देखावे निर्माण केले जातात. तुम्ही तुमच्या उपजत प्रवृत्ती आठवा, तुमच्यातला शिवाजी जागवा. तिकडे पाठ वरून पळालो तर आपण शिवाजी मानत नसतो. शिवाजी हस्तक्षेप करायला शिकवतो. तो फक्त एका कुठच्या राजे पाटलाचे हात तोडले या गोष्टीसाठी नसतो, तो हस्तक्षेप करायला सांगतो. तो शिवाजी अंगी बाणवणं ही शिवभक्ती असते. आणि ती असेल तर धर्मनिरपेक्षता आपल्या पुजत आहे. पण ती धर्मनिरपेक्षता ही अतिरेकी असू नये, तिचा अतिवापर होऊ नये, त्याचा अति औदार्य होऊ नये. एवढं केलं तर आपण अल्टिमेटली शिवाजी जागो. शेवटची गोष्ट तुम्हाला सांगायची विसरलो होती. परत बोगीमध्ये उज्ज्वल निकम होते, ज्याने मुंबई बॉम्ब ब्लास्टची केस लढवली. तेही माझे मित्र आहे. योगायोगाने दुसऱ्या बाजूने आरोपींची केस लढवणारे पण वकील माझे मित्र होते, ज्यांनी आरोपींची केस लढवली होती. आणि नंतर त्यांनी ती अर्धवट सोडली 2006च्या बॉम्ब ब्लास्ट नंतर. तर त्यांनी मला, मी काही लेख वाचून ते इतके हैराण झाले, म्हणाले भाऊ हे तुमच्या डोक्यात येतं कुठं. म्हणून ते ज्या आरोपीशी प्रत्यक्ष बोलले होते, तो किस्सा तुम्हाला सांगतो, नाव आणि तपशील नाही सांगणार कारण ते केसचा भाग आहे. त्यांना एक त्या वकिलांना कुतूहल होतं की भुरटे लोक, 4 आरोपी असे होते की ते ताजमहल हॉटेल आहे तिथे त्या कॅफेटेरियामध्ये जाऊन ते बसायचे 5 दिवस. तर त्या वकिलाला डोकं चालत नव्हते, हे आरोपी तिथे जाऊन बसून काय करत होते. हे तर भुरटे आहेत, त्याला उडपी हॉटेल परवडणार नसे, ते ताजमहल हॉटेलमध्ये काय करत होते. तर तो जवळीक झाल्यामुळे ते विश्वासात आरोपी बोलायचे. ते म्हणाले आम्ही तिथे बसत होतो का, म्हणाला गेटवेचा शिवाजीचा पुतळा उडवायचा होता का, म्हणे आम्ही तिथे बसून बघत होतो. पण आम्हाला लक्षात आलं की ते साधी टॅक्सी किंवा स्कूटर पण पोलीस थांबवू देत नाही, म्हणून आम्ही ठरवलं की शिवाजी पार्कचा पुतळा उडवायचा. तर तिथेही ते बडे महापौराचा बंगला असल्यामुळे कुठची गाडी थांबवू देत नाही, त्यामुळे तिथेही नाही. मग आम्ही ठरवलं की प्लाझा सिनेमावर शिवाजी मंदिर नाट्यगृह आहे, तिथे एक गेटवर पुतळा आहे, तिथे बॉम्ब लावायचा.
म्हणून आम्ही गेलो होतो आणि असं ते तसं चुकलं वगैरे वगैरे सगळं होतं. पण त्या वकिलाला कुतूहल होतं की तुम्ही पुतळा उडवून काय करता, तुम्ही माणसं मारायचा दहशतवाद आहे, पुतळा कशाला उडाल. त्या आरोपीने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. तुम्हाला एक आदमी था न तो 800 साल पहले हिंदुस्तान इस्लामिस्तान हो जाता, तो शिवाजी आहे. त्याच्या पुतळ्याची सुद्धा भीती वाटते, लक्षात घ्या. तुम्हा आम्हाला मारायला बॉम्बस्फोट केला समजा, तो पुतळा मारायला बॉम्बस्फोट, हे आजच्या जमान्यातलं जिहाद आहे. आजच्या जमान्यात मी तुम्हाला तपशील सांगितलं नाही, कारण तो वकिली भाग असतो की आशील आणि वकील ह्याच्यातला संवाद असतो, तो फार तपशिलात सांगता येते. पण त्यांनी मला बोलवून समजवलं आहे की तुम्ही हे सगळं जिहादवर लिहिताय. वाचून मी हैराण झालो, कारण मी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे, तुम्ही कसं काय लिहिता. म्हणून त्यांनी मला अगत्याने हा पिसा सांगितला. पण सांगायचा मुद्दा असा की तो पुतळ्यातला शिवाजी पण घाबरवतो, पुतळ्यातला शिवाजी घाबरवतो. पण ती भीती हिंदूंची नाही तर हिंदूतल्या सेक्युलर आणि सहनशीलतेची आणि औदार्याची आहे. पण तो औदार्य हा सिंह असतो, त्याचे आयाळ उतरवू नका, त्याच्या पंजाच्या नख्या काढू नका, एवढीच विनंती.